राष्ट्रपती सुवर्णपदक विजेती तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर हे नाव आपल्या सर्वांच्या परिचित आहे आणि आपण नारायणगावमध्ये आहोत. जुन्नर तालुक्यातील नारायणगावला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तमाशा पंढरी म्हणून जशी ही प्रसिद्ध आहे, तसंच विठाबाईंनी नारायणगावचं नाव एक वेगळ्या उंचीवर नेलं आहे. प्रथमतः माझ्यासोबत आहेत जुने जाणते नेते आणि माजी ग्रामपंचायत सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, तसेच विद्यमान जिल्हा परिषद सदस्या नेहा योगेश बाबूभाऊ पाटे यांचे सासरे बाळासाहेब पाटे माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून काही विठाबाईंच्या आठवणींना उजाळा देणार आहोत. दादा, मी प्रथमतः तुमचं स्वागत करतो. मला सांगा, विठाबाईंच्या काही आठवणी आहेत जुन्या, काय सांगाल? विठाबाई नारायणगावकर आणि विठाबाई मूळच्या नारायणगावचे रहिवाशी. नारायणगावच्या पूर्व बाजूला जो मांगवाडा आहे त्या ठिकाणी त्यांचं मूळचं घर. परंतु तमाशा चालू असताना आर्थिक अडचणीमुळं काही लोकांकडून त्यांनी पैसे घेतले आणि त्यात त्यांची ती जप्ती झाली आणि त्यामुळं त्यांना तो मांगवाडा सोडावा लागला. आणि त्याच्यानंतर मग विठाबाई, खरं वास्तविक त्यावेळी गावकऱ्यांनी पैसे गोळा करून ते त्यांना द्यायला पाहिजे होते, परंतु ते दिले नाही. त्याचे एक मनामध्ये रुखरुख राहून एक नारायणगावचं नाव इतक्या उंचीवरती नेलं, म्हणजे महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये ज्यांनी नाव केलं त्या जणांना जर राहायला जागा नसेल, त्या हिशोबाने नारायणगाव ग्रामपंचायतने 1980च्या दरम्यान त्यांना, त्यावेळी नारायणगाव आणि वारवाडी एकच ग्रामपंचायत होती, त्यावेळी LR वासगे म्हणून सरपंच होते आणि MD भुजबळ हे उपसरपंच होते आणि मी त्या वाडीमध्ये होतो. त्यावेळी मग आम्ही ठराव करून त्यांना आज ज्या ठिकाणी राहतात ती जागा त्यांना फक्त वर्षाला ₹1 भाडं ह्या हिशोबाने ती आम्ही त्यांना दिली आणि आज त्यांचा ते राहायचा प्रश्न आम्ही त्यावेळी मिटवला. विठाबाईंनी जसं तमाशात एक वेगळं नाव केलं किंवा गावकरी म्हणून तुम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांचं म्हणजे त्यांना राष्ट्रपती पारितोषिक मिळाल्यानंतर तुम्ही त्यांनी एवढं नाव मोठं केलं म्हणून एका बाजूला घर जप्त झालं किंवा त्यांची जागा जप्त झाली, दुसरीकडे तुम्ही चांगली मदत केली. गावाच्या वतीने त्यांना अल्प म्हणजे नाहीच काय, ₹1 भाडं म्हणजे काहीच नाही, जागा उपलब्ध करून दिली, निवाऱ्यासाठी घर दिलं. मला एक सांगा, आता विठाबाई नारायणगावकरांच्या जीवनावर एक चित्रपट येतोय, त्याचं नाव इठा असं आहे आणि काही तमाशा रसिकांचं आणि त्यांच्या कुटुंबातील म्हणजे त्यांची मुलगी असेल किंवा नातू असेल, मंगला बनसोडे, रोहित नारायणगावकर किंवा कैलास नारायणगावकर मुलगा, यांचं म्हणणं आहे की विठाबाईंचं नाव हे म्हणजे त्या तमाशाचं चित्रपटाचं नाव इठाऐवजी एकतर विठाबाई नारायणगावकर करावं किंवा विठाई नारायणगावकर करावं. याबद्दल काय सांगा? बरोबर आहे. विठा या नावामध्ये काहीच म्हणजे त्या लोकांना सुद्धा संभ्रम निर्माण होईल. त्या नावात विठाबाई नारायणगावकरचं नाव असेल तर त्या चित्रपटाला एक वेगळा उंची प्राप्त होईल आणि ते खरं तिच्या जीवनावर जो चित्रपट आहे विठा या नावाने ते ओळखूच येत नाही. त्यामुळे विठाबाई नारायणगावकर हेच नाव असणं गरजेचं आहे. सर्व आमच्या नारायणगाव ग्रामस्थांची सुद्धा हीच मागणी आहे की ते नाव विठाऐवजी विठाबाई नारायणगावकर राहिलं तर खूपच चांगलं होईल. त्याचा फायदा म्हणजे निर्मात्याला तर होईलच, परंतु तळागाळातल्या लोकांना कळेल की ह्या चित्रपट कोणासाठी आहे, मग त्यामुळे तो पाहिला जाईल. त्यामुळे तळागाळापर्यंत ते चित्रपट पाहिलं जाईल. नक्कीच की नारायणगावचं नाव ज्यांनी मोठं केलं, तर चित्रपटाच्या माध्यमातून सुद्धा नारायणगावचं नाव आणखी जगाला समजेल किंवा हा झाला एक भाग. परंतु त्या समकालीन जेव्हा तुम्ही होतात, की मला आठवते की दादा कोंडके हे पुणे जुने जाणते कलाकार होते, ते देखील इथे आले होते. त्यांची भेट होती. शाबीरबाई शेख जे कामगार मंत्री राहिलेले आहेत, ते बी नारायणगावचे भूमिपुत्र. त्यावेळेस विठाबाईंची त्यांची आणि त्यावेळेस तुम्ही पण होतात, तर काय आठवण असेल? हो, दादा कोंडके आणि शाबीरबाईंची खूप जवळची मैत्री, म्हणजे जवळजवळ त्यांचं दादा कोंडके गेल्यानंतर जी ट्रस्ट झाली त्या ट्रस्टमध्ये शाबीरबाईंचं नाव होतं. आणि त्यावेळी दादा कोंडके ज्यावेळी नारायणगावला आले शिवसेना शाखेचं उद्घाटनासाठी, आणि त्यावेळी विठाबाई पण त्या ठिकाणी आल्या होत्या. 1-2 कलाकार आमने सामने आल्यानंतर त्यांची म्हणजे जुगलबंदी वेगळ्याच पद्धतीची होती आणि विठाबाईबद्दल दादा कोंडकेंना खूपच म्हणजे आत्मीयता होती. बरोबर.
विठाबाई ज्यावेळेस स्टेजवर यायच्या एक वेगळा जल्लोष असायचा, एक वेगळा तुम्ही जवळून त्यांना पाहिला असेल किंवा जुने आपल्याच शेजारीच राहणारे जुने माजी सरपंच मारुतराव साहेबराव खैरे आणि विठाबाई यांची जुगलबंदी तेव्हा पाहायला मिळायची. काय आठवण सांगा? नारायणगावच्या यात्रेमध्ये भरपूर तमाशे असायचे आणि प्रत्येक तमाशाच्या वेळी साहेबराव आमचे खैरे हे माजी सरपंच तर होते, ते स्टेजवरच बसलेले असायचे. परंतु विठाबाईच्या तमाशाच्या वेळी ते स्टेजवर त्या विठाबाईबरोबर अगदी डान्स करायचे. म्हणजे विठाबाई त्यांना आवाहन करायच्या की कसं? विठाबाई त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांचं एक वेगळंच नातच वेगळं होतं की एक विठाबाईबद्दल आत्मीयता होती म्हणा किंवा त्यावेळी ते त्यांच्या अंगामध्ये काय म्हणजे वाचायचं फक्त ते स्टेजवर तिच्यावर नाचायचं. नक्कीच ही आठवण म्हणजे त्या भूतकाळात नेणारच आहे. मला एक सांगा की अशा काही विठाबाईंच्या आठवणी आहेत का की तुम्ही सांगू? कारण इथे माजी मंत्री मला वाटतं केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले देखील आले होते, काही सामाजिक न्याय मंत्री, राज्यमंत्री अनेक जण येऊन गेले. त्या काही आठवणी आहेत का? तशा आठवणी म्हणजे बरेच त्यावेळी त्या राष्ट्रपती विजय असल्यामुळे बरेचसे मंत्री, कामगार मंत्री, सामाजिक कार्यकर्ते, बाहेरगावचे लोक यायचे. त्यांच्या वृद्धापकाळाच्या म्हणजे वृद्धापकाळामध्ये ज्यावेळी म्हणजे विठाबाई आजारी पडल्या आणि आजारी पडल्या त्यावेळी आमच्या जुन्नर तालुक्याचे आमदार बाळासाहेब दांगट होते आणि हे ती आजारी असल्यामुळं विठाबाई आजारीचा जो संदेश आहे तो बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांना त्यावेळी दिला. तर बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी 50,000 रुपयाची मदत विठाबाईला त्यावेळी केली आणि त्याचा कार्यक्रम आम्ही कोकडे कॉलनीवर केला होता. नक्कीच नारायणगावचं नाव विठाबाईंनी रोशन केलेलंच आहे. परंतु चित्रपटाच्या माध्यमातून विठा हा चित्रपट जो येतोय त्याचं नाव विठाबाई नारायणगावकर करावं असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे, तमाशा रसिकांचं म्हणणं आहे, विठाबाईंच्या कुटुंबियांचं देखील म्हणणं आहे. निर्माते लक्ष्मण उतेकर नक्कीच याबाबत, निर्माता दिग्दर्शक लेखक लक्ष्मण उतेकर याबाबत नक्कीच निर्णय घेतील. आपण त्याची प्रतीक्षा पिक्चर ज्यावेळेस येईल तेव्हाच करूया. धन्यवाद.